नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वाशी मार्केटमध्ये तिथं सभा चालू होती. कंटेनर आणला होता आणि त्या कंटेनरच्या वर सभा चालू होती. माझी विनंती आहे, लाईव्ह दाखवा लोकांना. त्यांचं लाईव्ह दाखवतात, आम्हाला बी थोडेफार काहीतरी आहे, आम्ही एवढं महत्त्वाचं सांगतोय. तर त्या कंटेनरच्या वर जरांगे उभे होते, तिथं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला. मी त्यावेळेस त्या जरांगेंचा सहकारी नव्हतो, कारण मला हे गुप्त मिटिंगा आणि काहीतरी आतल्या आत शिस्त आहे हे माझ्या लक्षात आलं. मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो. एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले, ते सगळे फोटो वगैरे आहेत. आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकावानी खाली बसलो तिथं, आणि जरांगे पाटील भाषणाला उठले. कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही. पुढे त्यांनी अजून एक सांगितलं, आरक्षण दिलं तरी आझाद मैदानात जायचं आणि नाही दिलं तरी तुम्हाला माहिती आहे आझाद मैदानात जायचं. सगळ्यांनी गुलाब टाळ्या वाजवल्या, हे जल्लोष केला. आमचे 7, 8, 10, 20, 5-7 हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले. आधी चला आपल्या जागा धरून बसू. आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले, सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे लगेच यार. तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून 1-2-4 जण सरकारचे होते. त्यांनी लगेच सांगितलं 15 मिनिटात JR देतो, ते अध्यादेश देतो. आपण ऐका, 15 मिनिटात देतो म्हणले. लगेच ते म्हणले, बघा हे काय म्हणायला लागलेत, 15 मिनिटात देतो, 15 मिनिटात देतो. ते म्हणायला लागले बरं का, ते म्हणायला लागलेत. हे सगळं नाटक आहे, 1 नंबरचा नाटक्या माणूस आहे. 15 दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही, त्याला काही कळतं नाही. त्याला कायदे तिथं काडीची अक्कल नाही. त्याला कायद्याचा म्हणता का ढ कळत नाही त्याला. हे द्यायला लागलेत. 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल? 15 मिनिटात अधिनियम अध्यादेश 15 मिनिटात द्यायला लागलेत. आणि मग नाटक केलं, ते JR घेतला. आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द आहे, तुम्ही का सांगतो, फार महत्वाचं आहे. अधिक मी काय जास्त घेणार नाही, एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे. आणि मग त्यांनी तो सगळ्या सोयऱ्याचा JR हातात घेतला आणि काय म्हणलं, नीट ऐका, माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही. आम्ही जात जोडण्याचं काम करतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ. आणि मग जरांगेंनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञान लय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागेल. त्याच्यातला काना, मात्रा, यकार, ओलांटी हे सगळं वाचून घेऊ, बघून घेऊ. पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ, नाही तर आझाद मैदानात जाऊ. हे त्यांचे शब्द आहेत. मी थोडाफार मागं पुढं होईन, पण त्याचा आशय असा आहे. आणि मग तो JR घेतला, शासन निर्णय घेतला. आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. हे जे जरांगे आहेत ना, हे सामाजिक विद्वेष पसरवतात. आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत, सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव, त्यांना म्हणतात हेवांदरी आहे म्हणजे लोक खुश करायला. बीडमधले लोकांचं त्यांना आनंद वाटायला, हलाबाड माणूस आहे. आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बंद खोलीत कसं काय चर्चा केली, सगळ्यांनी पाहिलं तुम्ही. सुमंत भांगे जे आहेत त्यांच्या बरोबर आधी लोकात एक बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर यांच्या संग काय चर्चा केली. भांगे साहेब बी हुशार येतं, त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार. सरकारला माझी विनंती, जर ती आता काय 1-2 महिने रिटायर व्हायचं मागा त्यांना ती रेकॉर्डिंग काय चर्चा केलेली आहे. कारण प्रत्येक मिनिट्स तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात. हुशार आहेत ते अधिकारी, उगतच नाही एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसले. आणि मग पहाटे 3 वाजता यांचं काय झालं. आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये, बघा मी अभ्यासक बोलावणार, मी वकील बोलावणार, मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कण वाचू काढणार. मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये. माझा मायबाप समाज, हे सगळे बोलवण्याचे शब्द येतं. माझा मायबाप समाज आणि लेकरं बाळ. अरे मी बी मराठा समाजाचा आहे, मलाही बोलता येतं, मलाही ॲक्टिंग करता येते. अरे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही म्हणले ना, हसवायला, हसू रडवायला, रडव काही करतं. हा 1 नंबरचा कलाकार आहे, याला ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे, इतका कलाकार आहे हो. या जरांगेनी तिथं काय सांगितलं, माझे वकील बोलावणार, वकील आणा. कोणचे वकील आले? जरांगे जाहीर कर,
त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते, कोणचे अभ्यासक होते, काय तुम्ही चर्चा केली, काय कायद्याचा खल पाडला, काय किस पाडला? करू शकत नाही, करू शकत नाही महाराज. आणि ते झाल्यानंतर 3 वाजता मंत्री केसरकर आणि ते दुसरे एक मंत्री कोणते तरी ते लोढा, त्यांच्या हाताने 3 वाजता त्याची मीटिंग का वाजतात बघा, 3 वाजता 2 वाजता. तवर आता कॅमेऱ्यावर यायला बी काहीतरी झोपा बिपा असतात ना, तवर तरी बी थांबले होते काही काही लोक. 3 वाजता यांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं. तरी बी डबल गेम, तरी बी मी विचार करीन आझाद मैदानात जायचं का नाही. त्याच्या आतली तुम्हाला गेम सांगतो. मला समाजाला सत्य सांगायचंय, हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता. अध्यादेश मान्य झाला, मान्य झाला अध्यादेशाला. अध्यादेशाने काना मात्र वाचला आणि अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीची तारीख आहे. हा अध्यादेश 16 आपण वाचा. मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती आहे. 16 तारखेचा त्याच्यात लिहिलेलं आहे. हा अध्यादेश 16 तारीख 16 फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे, क्लिअर कट लिहिलेलं आहे. आणि मग यांनी दुसरी अंधारातून एक मागणी लावली, मी माग जातो. आता अध्यादेश घेतला, विजय झाला, फटाकडे वाजले, लोकांना आनंद झाला, आरक्षण मिळालं, आरक्षण मिळालं. पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच मानला होता. आणि हे कशासाठी? सरकारवर दबाव. काय याला साध्य करायचं होतं? याला एकच गोष्ट साध्य करायला होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा. याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता, यासाठी केला होता अट्टहास. जरांगे, हे सगळे पुरावे माझ्याकडे येतो, सगळे पुरावे माझे. तुझी ही जी चाललेली सगळी खटपट आहे, तुझी ही चालली ही फक्त श्रेयवादा करताय, स्वतःला मोठं म्हणून घेण्याकरताय. असंख्य पुरावे मी देऊ शकतो. आरक्षण कोण मागतो? तुम्ही सगळे समजदार माणसे. आरक्षण कोण मागत? गरीब लोक आरक्षण मागत आहेत. हा, जेसीबीतून फुलं मागणारे लोक कुठून आले? जेसीबीचे फुलं. अरे एवढा हार, काय 50-50 मीटरचे हार कोण देतं पैसे? समाजाच्या. आम्हाला कळत नाही का? एक कार्यक्रम घ्यायचा तर सप्ताह करायचा, तर आमचे नाकी 9 येतात सप्ताह करायला. आमचा जरांगेवर हा आक्षेप आहे. तुम्ही तुमचं पारदर्शकपणाचा नियम मोडला. तुम्ही पारदर्शकपणा करणार होते. तुम्ही नेहमी मानता मी समाजाला विचारल्याशिवाय काही करीत नाही, समाज माझा मायबाप आहे. हा, मी कायद्याचा अभ्यासक आहे, मी वाचतो, मी पाहतो, तपासून घेतो असं म्हणतो. मग माझा दुसरा सवाल त्यांना असा आहे की तुम्ही 10 तारखेला, आता 10 फेब्रुवारी जे उपोषणाला बसले, आता जे उपोषण चालू आहे, हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मीटिंग घेतली का? आज जशी पुढचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केलाय, आला नाही समाज, थोडे लोक आलेत. कोटीत समाज अंतरावलीला, कोटीत समाज आला होता अंतरावलीमध्ये त्या 14 तारखेच्या सभेला. लोक यायला 10 वाजताचा फोटो आहे माझ्याकडे असे बी व्हिडिओ आहेत याचे. तुम्हाला काय लाज आहे का नाही? 50 लोक गोळा करताय ना, तुम्हाला कसं काय उपोषण करू मी? हे जरांगेचे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत. जरांगे, माझा दुसरा प्रश्न आहे, मी बोलणारच नाही त्याला, जरांगे पाटील म्हणणार नाही, मला मारून टाका. त्याला मारायचं ना, अरे काही काला मारलेलं याच्या आधी खरं बोलले म्हणून काय मला मारलं का? पण मी खरंच बोलणार. जरांगेला जरांग्या हे मी नाही म्हणत. ज्याचं घर उद्ध्वस्त केलं, वामन वाळेकर, परशुराम खुने, रवी पाटील आणि अजून एक जण आहे, या 4 जणांचं घर बर्बादीने केलं. त्याच्या या दोघांच्या वडिलांचे व्हिडिओ येतं. जरांगे भयकितो, जरांगे फशितो, हे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत. एका शेतकरी रडतोय, तो जरांगेवानी खोटा रडत नाही. तो वामन, तुम्ही नीट पहा व्हिडिओ. त्या वामनराव वाळेकरांच्या डोळ्यात जे अश्रू आलेले येतं ते दुःखाचे अश्रू येतं आणि याचे अश्रू मगरीचे अश्रू येतं, नक्राश्रू त्याला म्हणतात आमच्याकडं. आणि या जरांग्यांनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली. दुसरा आक्षेप माझा, अनेक आक्षेप घेण्यासारखे येतं कितीतरी, याला अक्कल नाही.